राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आपण निषेध आंदोलन या ठिकाणी करत आहोत। खरं तर महाराष्ट्र म्हटलं तर फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हटला जातो। या महाराष्ट्र भूमीमध्ये संस्काराला जास्त महत्त्व आहे, संस्कृतीला जपलं जातं आणि याच महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं असेल तर या महिन्यामध्ये अतिशय दुर्दैवी घटना घडलेली ती म्हणजे कोलकात्यामधली डॉक्टरनीवरती झालेला तो अत्याचार। त्याचा शमन कुठं होत नाही, त्याच धर्तीवरती बदलापूर ठाणे या ठिकाणी जी घटना घडली त्या चिमुरडी जी 3.5 वर्षाची चिमुरडी आहे, अशा 2 चिमुरड्यांवरती शाळेतल्या सफाई कामगारांनी केलेल्या अत्याचाराविरोधात आम्ही इथे सगळ्या महिला भगिनी आमचे बांधव या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी इथे आलेलो आहोत। खरं तर ती चिमुरडी 3.5 वर्षाची होती, अशा 2 चिमुरड्यांवरती त्या अन्याय झालेला आहे। आणि खरं तर जी त्या दादा ज्या व्यक्तीला म्हणत होती, अक्षय शिंदे नाव त्या मुलाचं होतं आणि त्या शिंदे नावाच्या मुलाला ती दादा म्हणत होती। खरं तर रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर आणि स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आपण सगळेजण सण साजरे करत राहतो आणि याच सणांमध्ये ज्याचं रक्षण भावानी बहिणीचं करायचं असतं, याच रक्षणाच्या ह्याच्यामध्ये खरं तर रक्षण करणाऱ्या दादानी खरं तर त्या मुलीचं भक्षण केलेलं आहे। खरं तिच्यावरती अन्याय झालाय। तिची जी दयनीय अवस्था होती, तिच्या पालकांशी जेव्हा चर्चा झाली, सरकारने सुद्धा ह्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या माध्यमातून निवेदन देऊन माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, आदरणीय उपमुख्यमंत्री दादा असतील, यांनी सुद्धा कडक कारवाई करा म्हणून सरकारला त्यांनी निवेदन दिले आहेत, सांगितलेले आहेत। पोलिसांवरती सुद्धा कारवाई करायला सांगितलेले आहे। परंतु अशा जर वारंवार घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये घडत असतील तर आम्ही जरी सत्तेत असलो तरी कोणत्याही गोष्टीचं राजकारण न करता आम्ही सत्ताधारी जरी असलो तरी पण आम्ही अन्यायाच्या विरोधात आम्ही लढणार आणि लढत राहू। या घटनेचा आम्ही जाहीरपणे निषेध करतोय। या नराधमाचं करायचं काय? फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या। अशी क्रूर कृत्य जेव्हा महाराष्ट्रामध्ये घडतात आणि ही क्रूर कृत्यांसाठी जर आपण जर इथे जाऊन अन्यायाला जर आपण साथ दिली तर तो कुठेतरी दोष निर्माण होऊ शकतो। आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष नेहमी अन्यायाच्या विरोधात आम्ही लढत आलेलो आहोत आणि या चिमुरडीसाठी न्याय मागत आहोत, कारण या चिमुरडीला न्याय मिळाला पाहिजे। शिक्षकांवरती कारवाई झालेलीच आहे, त्या संस्थेवरती सुद्धा कारवाई झालेली आहे, परंतु या चिमुरडीसाठी न्याय मागण्यासाठी आम्ही इथे निषेध व्यक्त करण्यासाठी जमलेलो आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र।